माझ्या कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। जिथे व्हिडिओ संपवला तिथनं स्टार्ट करते आहे। सकाळी 4:30 वाजता उज्जैन मध्ये पोहोचलो आणि रेल्वे स्टेशनवरच अशी भव्य अशी महादेवाची पिंड होती। तिथे दर्शन घेतलं, ऑटो केला आणि लगेच जे आहे मंदिर परिसरात आलो। इथे तुम्हाला मोठं असं चमकताना दिसते आहे ना, ती स्क्रीन होती आणि त्यावर महादेवाचं महाकालचं जे काही शृंगार वगैरे भस्म आरती चालू होती ती दिसत होती। ती बघितली। त्यानंतर एक हॉटेल केली आणि ही होती हॉटेलची आमची रूम खरंच खूप छान होती आणि सोबत माझी फ्रेंडही होती, तिची फॅमिली होती। दोन फॅमिलीसाठी ना ही रूम परफेक्ट होती। लॅट्रिन बाथरूम आतच होतं आणि दोन मोठे छान बेडही होते। आम्ही डिसाईड केलं की एकच रूम घेऊयात, कारण सिंगल रूम जर केल्या असताना दोघींनी वेगवेगळ्या जास्त रेट आम्हाला द्यावं लागलं असतं, पण डबल रूमचं रेट त्या मानाने जरा कमी होतं, म्हणजे दोघीं मिळून आम्हाला ते परवडलं। उज्जैन मध्ये ना स्वस्तापासून महागापर्यंत भरपूर जे आहे हॉटेल्स आहेत, फक्त ना थोडी बार्गेनिंग करावी लागते। उज्जैन मध्ये ना 700-800 रुपयापासून तुम्हाला रूम्स हॉटेल्स मिळून जातील, शिवाय धर्मशाळाही आहेत। हॉटेलमध्ये जाऊन पटपट आंघोळी केल्यात आणि मस्त असं तयार झालोत आणि आता आलेलो आहोत आम्ही महाकाल सरकार यांच्या दर्शनाला। वाटेतच हे काका दिसले, म्हणजे महाराज म्हणू शकता तुम्ही यांना। तर हे असे टिक्के लावून देत होते आणि आपल्याला कशी सवय आहे, म्हणजे काहीही करताना किंवा घेताना आपण आधी पैसे विचारतो। असंच माझ्या मिस्टरांनी यांना पैसे विचारले, किती घ्याल? ते ना खूप छान बोलले। त्यांचं म्हणणं होतं, मी काही व्यापारी नाही आहे, मी महाकाल सरकारचा भक्त आहे, तुम्ही मला 1,00,000 रुपये द्याल ते मी ठेवून घेईल, आणि तुम्ही मला 1 रुपया जरी दिला तो मी त्याहून जास्त आनंदाने ठेवून घेईल। छान वाटलं त्यांचं हे बोलणं, इतका भारत असतं आणि अगदी आपुलकीचा, आपलाच वाटेल असा त्यांचा आवाज होता आणि खूप मस्त वाटलं त्यांच्यासोबत बोलून। त्यानंतर त्यांच्याकडनं आम्ही सर्वांनी छान असे टिक्के लावून घेतले आणि तसंही म्हणजे शेगावला गेलो ना तेव्हाही आम्ही असे टिक्के लावून घेतो आणि आता महाकाल नगरीत तर पहिल्यांदा आलेलो आहोत आणि पुन्हा कधी येईल तेही माहित नाही। म्हटलं चला टिक्के लावून घेऊच आपण, आणि खूप छान वाटतं। आधी ते चंदन लावतात आपल्या डोक्याला, नंतर त्यांच्याकडे छान अशी वेगवेगळे साचे आहेत आणि त्यानेच महाकाल, ओम वगैरे असं छान काही त्या चंदनवर ते लाल कुंकवाने काढतात आणि खरंच खूप छान वाटतं, इतकं छान फील होतं ना आणि इतकं भक्तिमय वातावरण आहे इथलं। आणि सकाळी 6 वाजता आम्ही दर्शनासाठी आलो, तरी तुम्हाला पुढे दाखवतेच मी, इतकी प्रचंड गर्दी म्हणजे होती इथे। काही लोक दर्शनाला चालली होती, तर काही दर्शन करून रिटर्नही येत होती, कारण रात्रीची जी भस्म आरती होती त्यासाठी ही बरीच गर्दी असते आणि तिथनच म्हणजे ती आरती आटपून येणारेही बरेचसे लोक होते। भस्म आरतीसाठी ना आधीच जे आहे सीट रिझर्व वगैरे करून ठेवाव्या लागतात। ऑनलाईन पण करू शकता तुम्ही किंवा तिथे काउंटर्स पण अवेलेबल आहेत। तिथे जाऊनही आपण जे आहे भस्म आरतीसाठी पण आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवसापूर्वीच जे आहे आपल्याला रिझर्व करावं लागतं, पण आम्ही त्यातलं काहीही केलं नव्हतं आणि तसंही भस्म आरतीसाठी रात्री 1-1:30 वाजतापासूनच जे आहे मंदिरात जावं लागतं। आमच्यासोबत छोटी मुलं होती, ती नसती राहिली म्हणून आम्ही ती जरा स्किपच केलं आणि सरळ असं सकाळी 6 वाजता दर्शनाच्या लाईन मध्ये लागलो। बऱ्याच मोठ्या लाईन होत्या, पण व्यवस्था फार छान होती, म्हणजे जास्त ढकल झाली नाही किंवा जास्त वेट करावं लागलं नाही। 1.5 ते 2 तासात आमचं छान असं दर्शन झालं। आणि कोणत्याही मंदिराच्या परिसरात बघा लिहिलेलं असतं, फोटो काढण्यास, शूट करण्यास मनाई आहे आणि ते प्रोटोकॉलनं मी तंतोतंत पाळत असते। मी अजिबात तिथे गेल्यावर म्हणजे शूट वगैरे करायच्या नादाला लागलीच नाही, फक्त सुरुवातीला रांगेत उभी असताना थोडंफार शूट केलं आणि त्यानंतर सरळ मोबाईलचा कॅमेरा ऑफ केला आणि माझ्या डोळ्याचा, माझ्या मनाचा कॅमेरा ऑन केला। मन भरून जे आहे महाकालला बघून घेतलं, त्यांचे आशीर्वाद घेतलेत आणि त्यानंतर निघालोत आता बाहेर। आणि ना म्हणजे फुलं वगैरे, प्रसाद वगैरे घेतले, तेव्हा त्यामध्येच धागेही मिळतात आणि ते धागे या वटवृक्षाला बांधून विश मागायची असते। मीही तसं केलं आणि हा बघा सकाळचा मस्त सूर्योदयाचा जो व्ह्यू आहे उज्जैनचा, तो आता मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। खूप सुंदर वाटत होतं, खरं सांगते, इतकं छान फील होत होतं ना, ती शब्दातही सांगू शकत नाही। महाकाल सरकारचं दर्शन घेतलं आणि महाकाल मंदिराच्या परिसरातच आणखी 2-3 मंदिर आहे, त्यातीलच एक खूप महत्वाचं मंदिर ते म्हणजे हरसिद्धी मातेचं मंदिर आहे। देवीच्या 51 शक्तिपीठापैकी एक असं हे मंदिर आहे आणि असं म्हणतात, सती देवीच्या हाताची कोहणी
इथे पडली होती, म्हणजे हाताचा अंश इथे पडला होता. हर सिद्धी मातेचे मंदिर देशात अनेक ठिकाणी आहे, पण हे जे मंदिर आहे ना हे फार पुरातन आहे आणि खूप छान मंदिर आहे. इतक्या पॉझिटिव्ह वाइब्स येतात. आणि इथे साईडलाच जे आहे 51 शक्तिपीठांचे फोटोही लावलेले आहेत. इथे जे हे मोठे मोठे काळ्या कलरचे खांब दिसत आहेत, यावर दररोज रात्री भरपूर आहेत दिवे लावल्या जातात आणि तेव्हाच जे आहे देवीची आरती होते. आणि याच मंदिराच्या परिसरात कर्कोटकेश्वर महादेव आणि चिंताहरण गणेश मंदिरही आहे. खूप प्रसन्न वातावरण आहे इथलं. असं वाटते साक्षात आपण देवनगरीतच आलेलो आहोत की काय. आणि हरसिद्धी मातेच्या मंदिराविषयी आणखी एक आख्यायिका आहे. सम्राट विक्रमादित्य जे होते ना, ते देवीला प्रसन्न करण्यासाठी आपलं डोकं छाटून देवीला बली देत होते. असं त्यांनी सलग 11 वर्ष केले आणि 11ही वेळा जे आहे त्यांचं जे डोकं आहे ते परत त्यांना मिळालं. पण 12व्या वेळेत जेव्हा त्यांनी त्यांच्या डोक्याचं बळी देवीला दिलं ना, तेव्हा मात्र त्यांचं डोकं वापस आलं नाही आणि सर्वजण समजून गेले की यांचा शासनकाल आता संपलेला आहे. सो अशी आख्यायिकाही आहे इथली. आणि ना देवीच्या मागे काही असे चेहरे ठेवलेले आहेत आणि त्याला सिंदूर लावलेला आहे आणि ते जे डोके वगैरे आहेत म्हणतात ते विक्रमादित्याच्या त्या डोक्यांच्या स्वरूपात आहे असं मानलं जातं. मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे. थोडंसं समोर आलं की इथे बडा गणपती आहे आणि अशी प्रचंड मूर्ती आहे. मी इथेही शूट केलं नाही, पण आरोहीच्या पप्पाने काही फोटोज काढलेत आणि तेच मी तुमच्यासोबत आता शेअर केलेले आहेत. मोठी अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि त्याच मूर्तीच्या थोडं समोर आलं की एक शिवलिंग आहे आणि तिथे हा मोठा नंदी ठेवलेला आहे आणि नंदीच्या कानात माझे चुटुकले छान काही काही विश मागत होते. महाकाल मंदिर, हरसिद्धी मंदिर, शिवाय बडा गणपती मंदिर हे सर्व एकाच ठिकाणी आहेत. अगदी म्हणजे एका मिनिटाच्या अंतरावर. त्यामुळे लगेच सर्व व्यवस्थित दर्शन घेतलं. आणि जर बाहेर शॉपिंग करायला आलो, हे जे कुर्ते आहेत ना ते आरू पिहूला घ्यायचे होते. ऍक्च्युली माझ्या फ्रेंडनी तर म्हणजे सर्व परिवाराने त्यांनी सेम घातलेत, पण मी काही जीन्स वगैरे घेऊन आलेली नव्हती. सो मी काही घेतलं नाही आणि आरोहीच्या पप्पांना या गोष्टीत इंटरेस्टच नाही, सो त्यांनीही घेतलं नाही. आरोही आणि पिहूला घेतले आणि प्राइस काय फक्त 100 रुपीज होती. पण हरसिद्धी मातेच्या मंदिरासमोर 150ला 2 मिळत होते, पण तिथे आम्ही घेतलं नाही आणि समोर मग प्राइस वाढलेली होती. पण आपण थोडंफार बार्गनिंग केलं ना तर ते 5-10 रुपये कमी करतातही. आणि ही तीच हॉटेल आहे ज्यामध्ये आम्ही स्टे केलेला आहे. सो इथे आम्ही इडली वगैरे नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही जात आहोत चेंज करायला, कारण आता आम्हाला आणखी भरपूर उज्जैन फिरायचं आहे आणि साडीमध्ये ते काही शक्य होणार नाही, कारण चालावं वगैरे लागेल समोरही. सो त्यामुळे लगेचच जे आहे आम्ही चेंज केलं आणि निघालोत लगेच फिरायला. कारण असं ऐकलं होतं की काल भैरव जे आहेत त्यांच्या मंदिरातही भयंकर गर्दी असते. सो म्हणजे आम्ही प्लॅन कसं केलेलं की पटपट सर्व फिरून व्हायला पाहिजे आणि उज्जैन संपूर्ण फिरायचं असेल ना 2 दिवस आरामात लागतात. पण आता आम्हाला एकाच दिवसात आटपायचं होतं, सो आम्ही जरा घाईचं करत होतो. हे गडकालिका मातेचं मंदिर आहे आणि इथे यायचं कसं तुम्हाला सांगते. उज्जैनमध्ये भरपूर अशी शेअरिंग ऑटोज वगैरे मिळतात, रिक्षाज वगैरे मिळतात. तिथेही जरा बार्गनिंग करावीच लागते. ते 1.25 भाव सांगतात. पण आम्ही दोघांनी मिळून एक ऑटो केला आणि म्हणजे ते संपूर्ण उज्जैन आपल्याला फिरवतात, तसं थांबतातही. दर्शनाला कितीही वेळ लागला तरीही. सो आलोत आम्ही गडकालिका मातेच्या मंदिरात आणि या मंदिराला ना म्हणजे तांत्रिकांचा गड असं म्हणतात. खूप सुंदर मंदिर आहे. पुन्हा तेच इथेही मी आतमधनं शूट अजिबात केलेलं नाही, कारण आपण आता छोटे मोठे नियम असतात मंदिराचे, ते आपण नाही पाडणार तर कोण पाडणार. बरेच जण इथे शूट करत होते आणि ते पंडित लोक ओरडतही होते, फोटो काढू नका, फोटो काढू नका. पण लोक काही ऐकत नाही. पण आपल्याला तेवढी सतसत विवेक बुद्धी आहे म्हटलं. सो तिथे मी अजिबात शूट केलं नाही. तिथनं दर्शन केलं आणि आता आलेला आहोत काल भैरव यांच्या दर्शनाला. महाकाल यांना उज्जैनचा राजा म्हणतात, तर काल भैरव यांना सेनापती म्हणतात. काल भैरव हे उज्जैनचं आधीपासून रक्षण करत आलेले आहेत असं मानतात. आणि महाकालच्या दर्शनानंतर काल भैरवचं दर्शन जर घेतलं नाही तर महाकालचं दर्शनही अपुरंच आहे असं मानतात. आणि इथं ना प्रचंड गर्दी होती, प्रचंड. म्हणजे फक्त 8 लाईन होत्या, पण 8 लाईनमध्ये इतकी लोक होती गजबजून, नुसतं ढकलाढकली होती. आणि एवढूसं हे पार करायला आम्हाला 2.5 तास लागलेत. आणि पिहू बिचारा दमला होता, सो त्याच्या पप्पांनी त्याला खांद्यावर असं उचलून घेतलं आणि तुम्हाला दाखवतेच आहे मी गर्दी किती होती ते.
म्हणजे चालायलाही जागा नव्हती, अगदी ढकलल्याच आम्ही समोर जात होतो. आणि या मंदिराची ना आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे इथे ना देवाला वाईन म्हणजे दारू म्हणतो ना आपण, ती चढवल्या जाते. हर हर महादेव आणि बम बम भोलेच्या गजराने ना इतकं मंदिराचा परिसर दुमदुमला होता की ना असं अंगावर काटा येत होता. इतका भक्तिभाव आणि इतकं छान ते सर्व वातावरण की असं वाटत होतं इथेच राहू की काय. छान दर्शन झालं तिथेही आमचं. आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत सिद्धवट घाट इथे. आणि इथे ना आपल्या पित्रांचं पिंडदान केल्या जातं. तुम्हाला पूर्ण परिसरात दिसत असेल प्रत्येक ठिकाणी जे आहे पिंडदानाचं जे आहे पूजा वगैरे चालू आहेत. आणि असं म्हणतात इथे ना भगवान राम यांनी आपले वडील दशरथ यांचं पिंडदान केलं होतं. आणि नेमकं ज्या स्थळी भगवान रामनी पिंडदान केलं होतं त्याला रामघाट असं म्हणतात. आणि हा सर्व परिसर म्हणजे सिप्रा नदीच्या काठावरच आहेत हे सर्व मंदिर. आणि इथे जे छोटंसं मंदिर दिसतंय ना इथं म्हणजे वटपौर्णिमा मंदिर आहे असं म्हणतात. तिथे एक मोठा वट आहे, वडाचं झाड आहे आणि बाजूलाच पार्वतीचं मंदिर आहे त्या वडाला लागूनच. तर तिथे बायकांना खूप गर्दी करतात. जे आपण पौर्णिमेच्या वेळेस जे पूजाचं साहित्य वगैरे असतात ते सर्वही तिथे सर्व मिळतं, ओटी भरायचं वगैरे. आणि तिथे जाऊन देवीची ओटी वगैरे भरतात, पूजा अर्चा करतात. इथेच हे सिद्धेश्वर महादेवाचंही मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आलेलो आहोत मंगलधाम इथे. आणि इथे सुद्धा ज्यांना मंगळ वगैरे असेल ज्यांच्या राशीमध्ये तर त्याची पूजा जी आहे इथे केल्या जाते. आणि इथला परिसरही अद्भुत आहे, अद्भुत. आणि जितके काही मंदिरं मी फिरले ना उज्जैनमधले सर्वचे सर्व मंदिरं शिप्रा नदीच्या काठावरच आहे. एकही मंदिर असं इतर ठिकाणी नाही आहे. ज्या ज्या मंदिराच्या परिसरात तुम्ही फिराल बाजूला शिप्रा नदी आहे. आणि असं म्हटलं जातं उज्जैन नगरी ही मंगल ग्रहाची जननी आहे. त्यामुळे मंगल ग्रह जर राशीमध्ये असेल, कुंडलीमध्ये असेल तर तो शांत करण्यासाठी इथे त्याची पूजा केली जाते. आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत सांदीपानी आश्रम इथे. आणि याच आश्रमामध्ये श्रीकृष्ण भगवान सुदामा सहित राहत होते. आणि त्यांनी वेगवेगळ्या कला वेगवेगळ्या विद्या इथेच आत्मसात केल्यात. आणि आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या आयुष्यातला बराचसा जो काळ आहे त्यांनी इथे घालवलेला आहे. इथे हे कुंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या अगदीच समोर कृष्ण आणि सुदामाची पाठशाळा आहे. इथेही छान छान मूर्त्या आहेत. पण गर्दी इतकी होती की मोबाईल काढायलाही वेळ नव्हता आणि तशी माझी इच्छाही नव्हती. जे काही मला ना म्हणजे माझ्या डोळ्याची कॅमेऱ्यातच साठवता येईल तेच साठवायचा मी जो आहे प्रयत्न केलेला आहे. आणि खूपच मस्त वाटत होतं खरं सांगते. असं मनात भरपूर विचार येत होते की कृष्ण भगवान इथे बसले असतील का, इथे खेळत असतील का, इथे त्यांनी असं केलं असेल का, इथे बसून अभ्यास केला असेल का. म्हणजे कितीतरी अशा गोष्टींना मनात विचार डोक्यात घुमत होते. आणि त्यानंतर तिथे काही रुद्राक्षही मिळालेत, म्हणजे विकत घ्यावे लागले. आणि ते रिअल रुद्राक्ष होते. माझ्या मैत्रिणीने तसे चेक केलं, तिला माहित होतं काहीतरी 1 रुपया वगैरे ठेवून. रिअल होते. आम्ही 50चे 3 असे रुद्राक्ष घेतले. आणि त्यानंतर हा छोटूसा तलाव होता, त्यामध्ये खूप सारे फिश वगैरे होत्या. बऱ्याच वेळ मुलांनी ते बघितलेत. आणि त्यानंतर बघा ह्या अगदी सिंपलच्या भिंती आहेत, मातीने शेणाने सारवलेल्या. आणि त्यावर अप्रतिम अशा पेंटिंग्स होते. आणि तुम्हाला माहित आहे मला पेंटिंगची किती आवड आहे. म्हणजे मी स्वतःला आर्टिस्ट आहे किंवा खूपच छान पेंटर आहे असं कधीच म्हणत नाही. मला इतकं छान जमत नाही, पण मला त्याची भरपूर आवड आहे. मला पेंटिंग्स पाहायला फार आवडतात. आणि त्या जर कृष्णदेवाच्या असतील तर म्हणजे काही विचारायचं कामच नाही. इतक्या सुंदर सुंदर पेंटिंग्स होत्या. श्रीकृष्ण भगवानच्या ज्या काही 64 कला होत्या त्या 64 कला त्यांनी या पेंटिंग्सद्वारे दाखवलेल्या आहेत. म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे यांचं वर्णन करायला. इतक्या सुंदर पेंटिंग्स. आणि कृष्ण भगवानने तेव्हा काय काय केलं, काय काय शिकलं ना ते सर्व याद्वारे जे आहे त्यांनी वर्णन केलेलं होतं. साईडला जे खांब होते तेही शेणा मातीनं सारवलेले होते. आणि त्यावरही बघा व्हाईट कलरने काय सुंदर सुंदर पेंटिंग्स केलेल्या होत्या.
खूप म्हणजे खूपच सुंदर होते. बाजूला हा लॉन वगैरे होता. सो मुलं तिथे छान झोपलेत, त्यांचे फोटो सेशन वगैरे चालू होते. पण मी काही तिकडे म्हणजे वळलेच नाही, कारण कितीतरीदा ह्या पेंटिंग्स बघितल्या तरी काही माझं मन भरतच नव्हतं. मी म्हटलं तुम्हाला जे करायचं ते करा, मला फक्त म्हणजे डोळे भरून मन भरून ह्या पेंटिंग्स बघू द्यात. कारण पेंटिंग तसा माझा आवडता विषय आणि त्यात इतक्या सुंदर ह्या आपल्या संस्कृतीशी निगडीत आणि श्रीकृष्ण भगवानशी निगडीत होत्या. त्यामुळे त्यांचं महत्त्व माझ्या लेखी जरा जास्तच होतं. मुलांनाही मी धरून धरून दाखवत होते, पण त्यांचं कसं नुसतं मस्तीत आणि खेळण्यात वगैरे लक्ष, सो त्यांचं ते चालू होतं. मी मात्र छान हा सुंदर परिसर म्हणजे जितका मला अनुभवता येईल ना तितका अनुभवून घेत होते. कारण प्रचंड काही शिकण्यासारखं होतं, प्रचंड काही अनुभवण्यासारखं होतं. असं वाटत होतं साक्षात आपण श्रीकृष्ण भगवानच्या सहवासातच आहोत की काय. खरंच खूप मस्त अनुभूती येते इथं. उज्जैनला आलं ना तर ही प्लेस व्हिजिट कराच तुम्ही. तिथे छान बराच वेळ घालवल्यानंतर ना आम्ही एका हॉटेलला आलो. इथे ना थालीप्रमाणे जेवण मिळतं, अगदी 150 रुपये थालीपासून आहे आणि जेवण खूप छान मिळतं. बऱ्याच जणांनी आम्हाला रिकमेंड केलं होतं ते हॉटेल, सो तिथेच आम्ही गेलो होतो. नाव काही मला आता त्याचं आठवत नाही, सो नाव काही तुम्हाला सांगत नाही. इथे भरपूर अशा छोट्या मोठ्या हॉटेल्स आहेत, स्वस्तापासून महागापर्यंत. सोबतच महाकालेश्वर महादेवांचं एक अन्नक्षेत्रही आहे. तिथे जाऊनही आपण भरपेट विनामूल्य जे आहे जेवण करू शकतो. आम्ही हॉटेलवरच गेलो, तिथे छान जेवण केलं. त्यानंतर रूमवर आलो, मस्त 2-3 तास आराम केला आणि त्यानंतर इथलं थंड वातावरण पिहूला काही सहन झालं नाही, कारण ट्रेनमध्येही म्हणजे पूर्ण थंड होतं इथे पण. सो त्याला ना वॉमिटिंगचा त्रास होत होता. सो त्याला आधी दवाखान्यात नेलं आणि त्यानंतर आम्ही आलो महाकाल लोक बघायला. उज्जैन चं खरं सौंदर्य जर पाहायचं असेल ना तर रात्रीचं महाकाल लोक पाहायला नक्कीच या. खूप सुंदर दिसतं सर्व. मोठ्याच्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि लाइटिंग वेगवेगळे दिवे आणि खूप 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 सुंदर आहेत. इथे 200च्या वर मूर्त्या आहेत आणि आम्ही म्हणजे बऱ्यापैकी मूर्त्या बघितल्याही नाही, कारण ते बरंच लांब होतं आणि सर्वजण थकलेलो होतो. सो जितकं बघता आलं तितकं बघितलं. इथे नाग देवतांवर बसलेले महादेव आहेत, खूप भव्य मूर्ती होती. त्यानंतर इथे हनुमान आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा छान छान सुंदर अगदी रेखीव जे आहे मूर्त्या पाहायला मिळतील. मुलं तर भयंकर एन्जॉय करत होते. पिहू तेवढा थकलेला होता जरा वॉमिटिंग होऊन, सो तो एका ठिकाणी बसायचा आणि आम्ही मात्र सर्व जे आहे महाकाल लोक फिरून यायचो. आणि पुन्हा एकदा म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छिते, उज्जैन बघायचं असेल तर 2 दिवसाचा म्हणजे प्लॅन करूनच तुम्ही या. एका दिवसात संपूर्ण उज्जैन पाहणं होतच नाही. प्रयत्न केला तर थकवा वगैरे येऊ शकतो. सो त्यामुळे छान 2 दिवसाचं प्लॅनिंग करा आणि मस्त उज्जैन अनुभवा. खरंच खूप छान आहे. माझी आई नेहमी म्हणते तू तुझ्या पप्पांसारखी आहे, कारण माझ्या पप्पांचं माझं असं असतं का देव आपल्यामध्येच आहे, आपल्या कर्मांमध्ये आहे आणि देव आपल्या घरातही आहे. कशाला मंदिरात वगैरे इकडे तिकडे पळायचं. पण खरं सांगू का, अशा ठिकाणी आलं ना एक वेगळीच अनुभूती येते, वेगळाच अनुभव येतो आपल्याला या सर्व परिसराचा, या सर्व वातावरणाचा. खूप पॉझिटिव्ह जो आहे आपल्या शरीरावर आपल्या मनावर परिणाम होतो. मी तरी भरपूर रिलॅक्स झाले इथे येऊन. खूप 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 छान वाटलं मला उज्जैन. नक्कीच एकदा म्हणजे कोणतीही ट्रिप प्लॅन करत असाल ना तर त्यामध्ये उज्जैनचा एकदा विचार कराच तुम्ही. आणि इथनं ही शिप्रा नदी दिसते बघा आणि आजूबाजूचे सर्व लाईट या नदीमध्ये मस्त असे रिफ्लेक्ट झालेले आहेत आणि सर्व नदीनं अशी म्हणजे उजळून निघालेली आहे या लाईटनी. खूप सुंदर आहे उज्जैन. नक्की एकदा भेट द्या. चला आता व्हिडिओ खूप म्हणजे खूप मोठा झालेला आहे, सो त्यामुळे आता व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला उद्या पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान कमेंटही करा. सो चला मग, बाय, टाटा.